नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर पहा, इथे आहे विठ्ठल आणि रुक्माईचं मंदिर। चला तर मग आता आपण आतमध्ये दर्शन करूया। तर इथे बघू शकता, हे आहे विठ्ठल आणि रुक्माईचं मंदिर। चला आतमध्ये जाऊया दर्शन करण्यासाठी। तर बघा, हे आहे विठ्ठल आणि रुक्माईचं मंदिर। तर आता आतमध्ये जाऊया आपण दर्शन करण्यासाठी। तर बघा, किती भारी मंदिर आहे, एकदम मस्त आहे बघा। तर बघा फ्रेंड्स, इथे आहे राही माता। तर बघा फ्रेंड्स, इथे पेंट केलेली ज्ञानेश्वराची छान अशी पेंट केलेली आहे बघा। आणि इथे आपलं विठ्ठलाचं आणि रुक्माईचं मंदिर आहे। तर चला, तर आता आतमध्ये आपण दर्शन करूया। आणि हो, व्हिडिओमध्ये तुमचं सुद्धा दर्शन होईलच, तर नक्की व्हिडिओ फुल वॉच करा। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब देखील करा। आणि हो, व्हिडिओला मनापासून एक लाईक करा। चला मग आता आपण इथे दर्शन घेऊया। तर इथे बघा, किती भारी मस्त पेंटिंग केलेले आहेत ज्ञानेश्वर महाराजांची आहे। तर बघू शकता तुम्ही, किती भारी विठ्ठलाची मूर्ती आहे। आणि त्याचा मुकुट देखील तुम्ही बघू शकता, किती मस्त चमचम चमचम चमकतंय। तर आता आपण इथूनच दर्शन घ्यायचंय, तर आतमध्ये जायचं अलाउड नाहीये। तर चला, आता मम्मीला सुद्धा दर्शन देते मी। तर फ्रेंड्स, जसं पंढरपूरमध्ये विठ्ठल एकटा आहे, तसंच इथे सुद्धा बघा एकटाच आहे। आणि छान असं हे जे मंदिर आहे, तर इथे आहे रुक्माई। चला तर मग आता आपण इथे दर्शन करूयात। तर बघा, इथे आहे रुक्माई, तुम्ही बघू शकता। फ्रेंड्स, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब देखील करा। चला तर मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत